Welcome student. Today's section we discuss about the what is a NEET. जर आपण 11वी-12वीला बायोलॉजी हा सब्जेक्ट घेऊन पास आउट झालात आणि आपल्याला डॉक्टर बनण्याची इच्छा आहे तर कुठली एक्झाम द्यायची याविषयी बऱ्याच मुलांना विद्यार्थ्यांना माहीत नसतं. म्हणून आज आपण एकदम सोप्या भाषेमध्ये नीट म्हणजे काय हे बघणार आहोत. बरोबर. तर व्हॉट इज अ नीट. सर्वात पहिले नीटचा फुल फॉर्म बघूया. फुल फॉर्म आहे नीटचा द नॅशनल इलिजिबिलिटी कम एंट्रान्स टेस्ट. ओके. तर कोण कंडक्ट करतं ही. कंडक्टेड बाय NTA मीन्स नॅशनल टेस्टिंग एजन्सी. कंडक्टेड बाय नॅशनल टेस्टिंग एजन्सी. ठीक आहे. नेक्स्ट पर्पज ऑफ नीट. नीट का द्यायची. तर नीट ही डॉक्टर होण्यासाठी एक्झाम्पल आहे. डॉक्टर होण्यासाठी परीक्षा आहे. बरोबर. तर नीट कोण देणार. तर नीट देण्यासाठी बघा जे विद्यार्थ्यांना इंटरेस्ट आहे कशामध्ये MBBS करण्यामध्ये, BAMS करण्यामध्ये, BDS करण्यामध्ये किंवा BHMS करण्यामध्ये किंवा BPT करण्यामध्ये ज्यांना इंटरेस्ट आहे ते सर्व विद्यार्थी नीट देणार. बरोबर. नंतर व्हॉट इज द फीचर्स अँड डिटेल्स ऑफ अ नीट. फ्रिक्वेंटली बघा. फ्रिक्वेंटली नीट ही एक्झाम फ्रिक्वेंटली आपण कधी देऊ शकतोय. फ्रिक्वेंटली इथे बघा. इथे फ्रिक्वेंटली वर्षातून एकदा नीट एक्झाम होते. वर्षातनं एकदा नीट एक्झाम होते. ठीक आहे. वन्स अ इयर. मोड ऑफ एक्झाम. नीट एक्झामचा मोड काय आहे. आता आपल्या सर्वांना माहित आहे की मोड म्हणजे ऑफलाईन की ऑनलाईन. तर नीट ही एक्झाम ऑफलाईन मोडनी होते. ऑफलाईन. बरोबर. म्हणजे OMR सीट दिले जातात आपल्याला त्याच्यावरती असे सर्कल करावं लागतात. ठीक आहे. ड्युरेशन किती तासाची असते. नीट एक्झाम ही किती तासाची असते. तर नीट एक्झाम ही 3 तास आणि 20 मिनिट. 3 hours and 20 minutes म्हणजेच 200 मिनिट्सची नीट एक्झाम असते. बरोबर. तर टोटल क्वेश्चन्स किती असतात नीटसाठी. तर टोटल क्वेश्चन्स असतात 180 आपल्याला अटेम्प्ट करावे लागतात. अटेम्प्टेड. ओके. टोटल मार्क्स नीटसाठी किती टोटल मार्क्स असतात. तर टोटल मार्क्स 720. किती असतात. 720. ओके. नेक्स्ट बघा मार्किंग स्कीम. मार्किंग स्कीम मध्ये काय आहे. जर तुमचा एक MCQ हा बरोबर आला तर तुम्हाला +4 मार्क्स भेटतील. +4 मार्क्स फॉर द करेक्ट आन्सर. ठीक आहे. आणि जर चुकला तर एक MCQ जर चुकला तुमचा तर -1 मार्क्स फॉर द इनकरेक्ट आन्सर. ठीक आहे. आणि समजा कुणीही क्वेश्चन अटेम्प्ट केला नाही अनअटेम्प्टेड राहिला तर त्याला 0 मार्क्स असतात. ठीक आहे. नंतर सब्जेक्ट कुठले नीटसाठी. तर पहिला सब्जेक्ट आहे तुमचा सर्वांचा आवडता हा फिजिक्स. दुसरा केमिस्ट्री. तिसरा बॉटनी आणि झूलॉजी. बॉटनी आणि झूलॉजी म्हणजे हे 2 विषय मिळून बायो होतो. बायो. ओके. बायो सब्जेक्ट. ठीक आहे. नंतर बघा हे झालं नीटचं. नीट बरोबर. नॅशनल इलिजिबिलिटी कम एंट्रान्स टेस्ट. सब्जेक्ट आत्ताच आपण बघितलेत. नंबर ऑफ MCQ. इच सब्जेक्ट मधनं किती MCQ येणार. प्रत्येक MCQ किती मार्क्सचा आणि टोटल मार्क्स आणि ड्युरेशन हे आपण बघणार आहोत. बघा बायोलॉजी आत्ताच आपण बघितलंय. बायोलॉजी आर डिवायडेड इंटू 2 पार्ट्स. झुलॉजी अँड बॉटनी दोन्ही मिळून बायोलॉजीतनं 90 MCQ येतात. हाऊ मेनी 90 MCQ. आणि प्रत्येक MCQ हा 4 मार्क्सला असतो. 4 मार्क्स. ठीक आहे. जर 4 मार्क्सला MCQ असेल तर फक्त एकटा बायोलॉजी हा 320 मार्क्सचा असतो. 320 मार्क्स फॉर बायोलॉजी. नंतर फिजिक्सचा जर विचार केला आपण तर 11th स्टँडर्ड आणि 12th स्टँडर्ड दोन्हीही सिलेबस मधनं तुम्हाला 45 MCQ विचारले जातात. प्रत्येक MCQ हा 4 मार्क्सला असतो. म्हणजे फिजिक्स हा आहे तुमचा 180 मार्क्सला. ठीक आहे. नंतर येतो तुमचा केमिस्ट्री विषय. बरोबर. जर केमिस्ट्रीचा विचार केला तर सेम 11th आणि 12th स्टँडर्डच्या
सिलेबस मधनं तुम्हाला 45 MCQ विचारले जातात आणि प्रत्येक MCQ हा 4 मार्क्सला असतो. ठीक आहे, म्हणजेच तुमचा केमिस्ट्री झाला 180 मार्क्सला. बघा 320, 180 आणि 180 असे टोटल झालेत 720 मार्क्सला. किती? 720 मार्क्सला हे तुमचे MCQ झालेले आहेत. ठीक आहे, 720 मार्क्सचे तुमचे MCQ झालेत. ठीक आहे, नंतर बघा नीट एलिजिबिलिटी क्रायटेरिया. ठीक आहे, तुम्ही ठरवलंय तुम्हाला नीट द्यायची आहे, पण कोण एलिजिबल आहे? तर बघा, स्टुडंट मस्ट बी अपिअरिंग फॉर अ नीट हॅव अ पास 12 क्लास. म्हणजे तुम्हाला 12वी सायन्स पास होणं गरजेचं आहे. ऍटलिस्ट किती मार्क्सनी? 50% मार्क्स. किती मार्क्सनी? 50% मार्क्स फॉर द जनरल कॅटेगरी. जनरल कॅटेगरीला किती? 50% पास व्हायला पाहिजे. सेम 40% पास व्हायला पाहिजे तुम्ही ओबीसी, SC और ST. किती? ओबीसी, SC और ST यासाठी 40% आहे. ठीक आहे, नंतर 45% म्हणजे तुम्ही जर विकलांग असाल तर तुम्हाला 45% पास आउट व्हावं लागेल 12th. बरोबर. आणि कुठले सब्जेक्ट तुम्ही घेतले पाहिजे? तर फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी हे 3 सब्जेक्ट तुम्हाला कंपल्सरी आहे. ठीक आहे, आणि नंतरचा फार महत्वाचा क्रायटेरिया आहे की तुम्हाला इंग्लिश हा सब्जेक्ट कंपल्सरी घ्यावाच लागेल. इंग्लिश घेऊनच तुम्हाला 12th सायन्स हे पास व्हावं लागेल. ठीक आहे, आता आपण एज लिमिट बघूया. एज लिमिट थ्रू देअर इज अ नो अप्पर लिमिट. एज लिमिट, अप्पर एज लिमिट नाहीये, म्हणजे तुम्ही कितीही वर्षापर्यंत नीट देऊ शकताय. पण लोअर लिमिट काय आहे? लोअर लिमिट आहे तुमचं 17 वर्ष. हाऊ मेनी? 17 इयर्स ओल्ड. ठीक आहे, नंतर बघा, तर ही झाली तुमची पूर्ण नीट विषयी माहिती. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.